नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडच्या 2005 या विषयाअंतर्गत असणारी जी काही माहिती आहे, तर त्या माहितीचं जो काही कंटेंट आहे, जो आशा आहे, तर त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बी एडच्या द्वितीय वर्षामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक नवीन मेथड आपल्याला निवडावी लागते आणि मेथड निवडताना त्या मेथडच्या अनुसार बी एड कोर्स क्रमांक 205 यासाठी त्या मेथडची निवड करावी लागते आणि त्यामध्ये आपल्याला विषय जे आहेत ते घ्यावे लागतात. एक 205 आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हिस्ट्री हा सुद्धा त्यामध्ये अनेक विषयापैकी हा एक विषय आहे. हिस्ट्री म्हणजे ॲडिशनल पेडॉलॉजी आणि स्कूल सब्जेक्टच्या विषयाची जी काही डिसिप्लिन आहे किंवा जो कंटेंट आहे, तर त्याची माहिती आजच्या या आशयामध्ये किंवा या सिलेबसमध्ये मी देणार आहे. 205 म्हटलं की दोन विभागामध्ये या सगळ्या कंटेंटचा या आशयाची विभागणी या सिलेबसमध्ये झालेली आहे. पहिला आहे स्कूल कंटेंट, की ज्यामध्ये शाळेतील आशय किंवा शाळेतील विषयांचा जो आशय आहे तो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूमध्ये मेथोडॉलॉजी म्हणजे तो विषय शिकवायचा कसा या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे. चला अधिक वेळ न घेता आपण स्लाइडच्या माध्यमातून किंवा अन्य व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेकंड इयरला गेल्यानंतर आपल्याला एक सेकंड मेथड म्हणून एक अन्य विषय आपल्याला निवडावा लागतो जो फर्स्ट इयरला आपण घेतलेला नसतो. तर हिस्ट्री म्हणजे बी एड कोर्स क्रमांक 205 याची माहिती जी आहे ही माहिती आपण अभ्यासक्रमासंदर्भात घेणार आहोत. तत्पूर्वी काही ऑब्जेक्टिव्ज आहे की आपल्याला हिस्ट्री ही जी पेडॉलॉजी आहे तर ते आपल्याला का शिकायची आहे, ज्याला आपण ॲडिशनल पेडॉलॉजी कोर्स अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड स्कूल सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत त्या विषयाची या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. तर याचे ऑब्जेक्टिव्ज जे आहेत, ऑब्जेक्टिव्जची माहिती घेताना आपल्याला किमान काही गोष्टी आपण विचारात घ्याव्या लागेल की हे आपल्याला का शिकायचं आहे. इंटरप्रिटेड द पास्ट फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रेझेंट आणि पास्ट यामधला जो काही अर्थ आहे तर तो अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट आहे कम्पेअर सोशल इकॉनॉमिक्स कल्चर अँड पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ डिफरंट सिव्हिलायझेशन ऑफ एशियंट अँड मिडियल वर्ल्ड. म्हणजे प्राचीन असेल किंवा मध्यकाळ असेल तर या काळामध्ये जे काही सोशल इकॉनॉमिकल किंवा कल्चरल किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड जे होतं वेगवेगळ्या संस्कृतीमधील, तर त्याची तुलनात्मक अभ्यास जो आहे तर तोही आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. स्टडी क्रिटिकली द इम्पॅक्ट ऑफ पॉलिटिकल सोशल इकॉनॉमिकल अँड कल्चरल ट्रेंड्स इन व्हेरियस डायनेस्टिक ऑफ एशियन अँड मिडियल भारत. म्हणजे मध्ययुगीन भारत आणि प्राचीन काळामध्ये ह्या सगळ्या जे क्षेत्र आहे त्याचा प्रभाव जे आहे, पॉलिटिकल असेल, सोशल असेल किंवा इकॉनॉमिकल किंवा कल्चरल असेल, तर या सगळ्या ट्रेंडचा वेगवेगळ्या राजव्यवस्थेमध्ये कसं ते होतं याचं क्रिटिकली जो काही अभ्यास आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चौथा आहे डेव्हलप द फिलिंग ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहूड अँड इंटरनॅशनल हार्मनी. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता असेल आणि म्हणजे त्याला आपण वैश्विक जे विश्वबंधुता जी आहे तर ती आपल्याला याद्वारे एक प्रकारे डेव्हलप करायची आहे. क्रिटिकल अँड अनालिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲक्टिव्हिटी. या सगळ्या आशयामधून आपल्याला दोन स्किल जे आहेत तर त्याचाही विचार करायचा आहे की एखादी समस्या कशी सोडवल्या जाऊ शकते किंवा विश्लेषणात्मक आपण कसा विचार करतो याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सोबत आपल्याला इम्प्लिमेंटेशन यूज ऑफ कोर एलिमेंट, व्हॅल्यूज आणि लाईफ स्किल. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक पुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये काही कोर एलिमेंट टाकलेले आहेत, ज्याला मराठीमध्ये आपण गाभा घटक असं म्हणतो, आणि मूल्य आहेत आणि जीवन कौशल्य आहेत. तर याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे उपयोजन कसं आहे तेही आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. दुसरा एक भाग आहे की अंडरस्टँडिंग डिफरंट इव्हॅल्युएशन टेक्निक अँड प्रोसिजर्स. तर मूल्यमापनाच्या ज्या वेगवेगळ्या तंत्र आहेत किंवा पद्धती आहेत तर त्याचीही माहिती आपल्याला या निमित्ताने घ्यायची आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ CCM म्हणजे कंटेंट कम मेथोडॉलॉजी जी आहे तर त्याचाही अभ्यास या निमित्ताने आपल्याला करायचा आहे. तर आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला काय काय शिकायचं आहे ते या थोडक्यात माहिती आपण घेऊया. यामध्ये स्कूल कंटेंट चा भाग जो आहे 205 मध्ये हिस्ट्रीचा तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
याच्यामध्ये खरं तर 2 पार्ट त्या ठिकाणी केलेले असतात. एक असतात स्कूल कंटेंटचा आणि दुसरी असते मेथोडॉलॉजी, म्हणजे आपण अध्यापन शास्त्र कसं आहे हिस्ट्रीचं, तर तेही माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी शाळेचा कंटेंट जो आहे तो कशा प्रकारे यामध्ये टाकलेला आहे किंवा कोणते टॉपिक्स टाकलेले आहेत याचा सुद्धा विचार जो आहे तो या निमित्ताने आपल्याला करणं आवश्यक आहे. तर आपण पाहूया कोणता आशय आहे तो. युनिट क्रमांक 1 मध्ये सिव्हिलायझेशन म्हणजे संस्कृती, सभ्यता आपण ज्याला म्हणतो, रेव्होल्युशन्स क्रांती, प्रोग्रेस ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची जी विकास आहे त्या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची आहे, जी 1 क्रेडिटसाठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हडप्पा अँड वैदिक संस्कृती, संस्कृती कशी आहेत, त्याचं सिव्हिलायझेशन किंवा त्यांचं सामाजिक जीवन कसं आहे, लाईफ इन द पिरियड म्हणजे त्या काळातील त्यांचं जीवन किंवा संस्कृती कशी होती या संदर्भातली माहिती घ्यायची आहे किंवा तो आशय त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर एशियंट अँड मिडिवल सिव्हिलायझेशन म्हणजे मध्ययुगीन आणि प्राचीन भारतातील जी काही सभ्यता आहे किंवा जी संस्कृती आहे तर त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. 1.3 मध्ये एज ऑफ रिव्होल्युशन म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की संशोधन किंवा जी काही क्रांती आहे नवीन शोधांची तर ती आपल्याला पाहिजे आहे. त्यामध्ये इंडस्ट्रियल असेल किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असेल या संदर्भातली सुद्धा माहिती घ्यायची की औद्योगिक क्रांती कशी झालेली आहे. त्यासोबतच अमेरिकन वॉर ऑन इंडिपेंडन्स म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजे रशियन राज्यक्रांतीची सुद्धा माहिती या निमित्ताने घ्यायची आहे. हा एक मुद्दा याच्यामध्ये आहे युनिट क्रमांक 1 मध्ये. आणि युनिट क्रमांक 1.4 मध्ये 1.4 मध्ये जर पाहिलं आपण तर 20th सेंचुरी एज ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणजे 21वे शतक आणि त्यामधली वादविवाद जे काही असेल ते. त्यामध्ये 2 कॉन्फ्लिक्टचा आपल्याला विचार करायचा आहे. एक आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि रशियन रिव्होल्युशन. जसे जर फ्रेंच आपण रिव्होल्युशन पाहिली तसे इथं फ्रेंच रिव्होल्युशन रशियन रिव्होल्युशन आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध नंतर रशियन राज्यक्रांती याचा सुद्धा अभ्यास या निमित्ताने करायचा आहे. दुसरं एक आहे याच्यामध्येच 1.5चा जो भाग आहे त्यामध्ये प्रोग्रेस ऑफ महाराष्ट्र 1960 ते 2000 या कालावधीमध्ये महाराष्ट्राची प्रगती उन्नती कशी झाली या संदर्भातले काही मुद्दे यामध्ये दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांवर धरून क्रांती झालेली आहे किंवा प्रोग्रेस झालेला आहे तर त्यामध्ये पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिकल असेल म्हणजे एक राजकीय प्रगती कशी झालेली आहे, आर्थिक प्रगती कशी झालेली आहे, शैक्षणिक प्रगती कशी झालेली आहे आणि सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती कशी झालेली आहे. तर या संदर्भातली सुद्धा माहिती या निमित्ताने आपल्याला घ्यायची आहे. याच्यानंतरचा दुसरा जो अभ्यासक्रमातला भाग आहे तो युनिट क्रमांक 2 जर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, हा सुद्धा 1 क्रेडिटसाठी भाग जो आहे तो दिलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं युनिट क्रमांक कॉन्स्टिट्यूशन अँड डेमोक्रेसी 1 युनिटसाठी दिलेला आहे. म्हणजे राज्यघटना आणि लोकशाही याच्या अनुषंगाने जी काही मुद्दे किंवा आशय पुस्तकामध्ये दिलेला आहे तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 2.1 मध्ये काय म्हटलेलं आहे, द फंक्शन्स ऑफ द युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राचे कार्य किंवा भूमिका काय ते आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची निर्मिती या संदर्भातले काही मुद्दे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर नीड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची गरज का आहे. प्रिएम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जी काही प्रस्तावना दिलेली आहे सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशनची तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याला आपण उद्देशिका असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चॅलेंजेस टू डेमोक्रेसी जी काही आव्हानं आहेत लोकशाहीसमोर तर ती कोणकोणती आहेत या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर त्याची सुद्धा आपल्याला माहिती या अभ्यासक्रमामध्ये घ्यायची आहे. 2.4 मध्ये 21वे शतकामधील इम्पॉर्टन्स ऑफ अप्लाइड हिस्ट्री म्हणजे 21व्या शतकामध्ये उपयोजित इतिहासाचं जे महत्त्व आहे तर ते कशा पद्धतीने आहे, कशा प्रकारचं आहे तर त्याची सुद्धा माहिती या निमित्ताने घ्यायचं आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये शतक आणि उपयोजित इतिहासाचं महत्त्व या अनुषंगाने हा मुद्दा आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे 2.5चा, तो आहे मास मीडिया अँड हिस्ट्री. जी काही खूप व्याप्ती असणारी जी काही माध्यमं आहेत तर ती माध्यमं कोणकोणती होती आणि त्याचा इतिहास काय आहे याची सुद्धा माहिती या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे. याचा पुढचा जो भाग आहे तो आहे युनिट क्रमांक 3चा जो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. यामध्ये दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, युनिट क्रमांक 3 आहे आणि कंटेंट कम मेथोडॉलॉजी मॅगझिन्स आणि हिस्टॉरिकल रिसर्च 1 क्रेडिटसाठी हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
इथे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पेडॉलॉजी ऑफ सब्जेक्ट म्हणजे अध्यापनाचे शास्त्र. तर ते कशा प्रकारचं आहे, कारण इथून आपल्याला जो अध्यापन शास्त्रीय जो काही दृष्टिकोन आहे टीचिंगचा, तर तो या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे किंवा यूज करायचा आहे. तिसऱ्या आणि चौथा युनिट जो आहे तो पेडॉलॉजी ऑफ सब्जेक्ट यावर आधारित आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि पहिला पहिला आणि दुसरा जो आहे तो स्कूल सब्जेक्टवर आधारित आहे. तर असे दोन भाग यामध्ये दिलेले आहेत. आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या भागाचा विचार करणार आहोत. यामध्ये कंटेंट कम मेथोडॉलॉजी, मॅगझिन्स आणि हिस्टॉरिकल रिसर्च हे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. यापूर्वी आपण हे सांगितलेलं आहे. आता कंटेंट कम मेथोडॉलॉजी याचा अर्थ काय की आशययुक्त अध्यापन पद्धती. त्याच्यानंतर मॅगझिन्स म्हणजे काही तंत्रे आणि ऐतिहासिक संशोधन, की जे काही हिस्टॉरिकल रिसर्च जे असेल, संशोधन जे असेल, तर ते 1 क्रेडिटसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो काही मुद्दे दिलेले आहेत. कंटेंट कम मेथोडॉलॉजीच्या संदर्भात त्याची कन्सेप्ट काय आहे, म्हणजे संकल्पना काय आहे, त्याचं महत्त्व काय, त्याच्यानंतर त्याचा सिलेबस कसा आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे सिलेबसचं, आणि याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन सिलेबस अँड करिक्युलम म्हणजे पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम यामधला जो काही फरक जो आहे तर तो कोणता आहे, याची सुद्धा माहिती या विषयामध्ये आपल्याला घ्यायची आहे. 3.2 मध्ये दिलेला आहे प्लेस ऑफ द सब्जेक्ट हिस्ट्री अँड सिविक्स इन द हायर सेकंडरी स्कूल करिक्युलम. म्हणजे हिस्ट्रीचं, इतिहास आणि नागरिकशास्त्र हे जे काही आपण हायर सेकंडरी स्कूलच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तर त्याचं नेमकं स्थान कोणतं आहे त्या सब्जेक्टचं, याची सुद्धा आपल्याला माहिती या अभ्यासामध्ये किंवा या अभ्यासक्रमामध्ये घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स अँड मॅगझिन्स इन टीचिंग हिस्ट्री म्हणजे काही तंत्रे आणि तत्व, म्हणजे तत्वे आणि काही तंत्रे ही हिस्ट्री टीचिंगमध्ये किंवा इतिहास अध्यापनामध्ये कोणकोणते आहेत, तर त्याचा सुद्धा अभ्यास या निमित्ताने आपल्याला करायचा आहे. पुढचा एक मुद्दा त्यामध्ये दाखवलेला आहे तो आहे टेक्नॉलॉजी बेस लर्निंग रिसोर्सेस. याचा अर्थ असा आहे की टेक्नॉलॉजीवर आधारित जी काही माध्यमे आहेत लर्निंगची किंवा अध्ययन अध्यापनाची, तर ती कोणकोणती आहेत त्याचा सुद्धा विचार या निमित्ताने आपल्याला करायचा आहे. आणि 3.5चा जो मुद्दा आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. एखादं ऐतिहासिक संशोधन असेल तर त्याचं महत्त्व आणि गरज काय या संदर्भातला आशय जो आहे तो सुद्धा या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचा आहे. पुढचा भाग आहे युनिट क्रमांक 4चा. यामध्ये काही मुद्दे दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इव्हॅल्युएशन अँड ई लर्निंग रिसोर्सेस म्हणजे एक प्रकारे इव्हॅल्युएशनसाठी म्हणजे इव्हॅल्युएशन आणि ई लर्निंग म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक बेस असेल तर ती वेगवेगळी माध्यमे कोणकोणती आहेत त्याचा विचार या मुद्द्यामध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला करायचा आहे. यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सब मुद्दा दिलेला आहे 4.1चा. यामध्ये म्हटलेलं आहे की प्लॅनिंग अँड इव्हॅल्युएशन म्हणजे नियोजन आणि मूल्यमापन हे कसं असावं. त्यामध्ये प्लॅनिंगचं संकल्पना दिलेली आहे, युनिट प्लॅनची दिलेली आहे आणि युनिट टेस्टची पण संकल्पना दिलेली आहे. प्लॅनिंग एक प्रकारे वार्षिक प्लॅनिंग असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो ते प्लॅनिंग त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. एखादा घटक शिकवताना युनिट प्लॅन कसा आहे आणि युनिट टेस्ट आपण कशा प्रकारे घेतो त्या संदर्भातली माहिती यामध्ये दिलेली आहे. 4.2 मध्ये जे आहे ते आहे अचिव्हमेंट्स टेस्ट, डायग्नॉस्टिक्स टेस्ट आणि रेमेडियल टीचिंग इन हिस्ट्री. म्हणजे एक प्रकारे संपादन चाचणी, अचिव्हमेंट टेस्ट संपादन चाचणी, डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे निदानात्मक म्हणजे शोधतो आपण, ते एक प्रकारे डायग्नॉस करतो, निदान करतो, आणि रेमेडियल म्हणजे उपचारात्मक टीचिंग हिस्ट्रीमधली कशा पद्धतीचे असते त्याचा सुद्धा अर्थ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये 4.3 मध्ये दिलेला आहे ॲनालिसिस ऑफ द सिव्हिक टेक्स्ट बुक म्हणजे कोणत्याही एका नागरिकशास्त्राचं जे आहे पुस्तकाचं, आपल्याला नागरिकशास्त्र किंवा हिस्ट्रीमधला तो भाग आहे त्याचं ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. तर ॲनालिसिसचे काही मुद्दे आहेत, उपमुद्दे आहेत, त्याचाही विचार या निमित्ताने आपल्याला करायचा आहे या अभ्यासक्रमामध्ये. 4.4 मुद्दा आहे यूज ऑफ व्हॅल्यूज कोर एलिमेंट अँड लाईफ स्किल इन डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन कौशल्य असेल, कोर एलिमेंट म्हणजे गाभा घटक असेल किंवा मूल्य असेल, तर याचा उपयोग कसा करायचा आहे दैनंदिन अध्यापनामध्ये, तर तेही मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. यावर आधारित सुद्धा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. त्यानंतर यूज ऑफ ई लर्निंग रिसोर्सेस इन टीचिंग हिस्ट्री. हिस्ट्रीचं टीचिंग करत असताना ई लर्निंग इलेक्ट्रॉनिक बेस असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, ई लर्निंग रिसोर्सेस कोणकोणते आहेत, त्याचा उपयोग कसा आहे, कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो याची माहिती या निमित्ताने आपल्याला घ्यायची आहे. तर ही महत्त्वाची जी काही अर्थ जो आहे तो या निमित्ताने आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे.
त्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग आहे मोड ऑफ ट्रान्झॅक्शन. खरं तर याच्यामध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी आपण राबवत असतो, ती आपल्याला या ठिकाणी अरेंज करायची आहे. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली माहिती जी आहे, जेव्हा आपण प्रात्यक्षिक कार्य आपण जेव्हा देऊ तेव्हा त्या संदर्भातली माहिती आपण घेऊ शकतो. या ठिकाणी सेमिनार आहे, लेक्चर मेथड आहे, सेमिनार आयोजित करू शकतो, एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसचं पोस्टर प्रेझेंटेशन या करू शकतो, डिस्कशन मेथडही आपण राबवू शकतो आणि व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्याचा रिपोर्ट तयार करणं हेही करू शकतो, किंवा फिल्म शो, किंवा तुम्ही एखाद्या काहीतरी फिल्म शूट केलेली आहे एखाद्या गोष्टींवर किंवा एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसवर, तर त्याचं सुद्धा प्रेझेंटेशन या ठिकाणी करावं लागतं. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा एक भाग आहे जो आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण करायचा आहे, हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढचा एक भाग आहे की हे सगळं सिलेबस तयार करता असताना युनिट 1-2 तर याच्यामध्ये काय वापरलेलं आहे किंवा कोणत्या पुस्तकांचा आधार घेण्यात आलेला आहे. द टेक्स्ट बुक अँड रेफरन्स बुक्स विच आर प्रिस्क्राइब्ड बाय द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन आर रिकमेंडेड फॉर स्टडी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जे बोर्ड आहे, प्राथमिक, प्रायमरी किंवा सेकंडरी किंवा हायर सेकंडरी लेवलवरचे जे काही बोर्ड आहे, तर त्यांनी रिकमेंड केलेला जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम किंवा तो पाठ्यक्रम आपल्याला या निमित्ताने अभ्यास करायचा आहे. युनिट 3 आणि 4 जी काही मेथोडॉलॉजीचं आपण म्हटलेलं होतं किंवा मेथडवर अवलंबून जे प्रश्न होते, तर दुनाखे आणि अरविंद यांचं एक पुस्तक आहे, इतिहास अध्यापन व पाठ नियोजन, नूतन प्रकाशनचं ते दिलेलं आहे. ऑडियर सुशीला यांचा आशयुक्त अध्यापन पद्धती इतिहास मेहता पब्लिकेशनचं ते आहे. त्याच्यानंतर तिवारी सीएम इतिहास अध्यापन पद्धती नूतन प्रकाशनचंही ते पुस्तक आहे. त्याच्यानंतर इतिहास नागरिकशास्त्र प्रशासन फडके प्रकाशनचं एक पुस्तक आहे. सागर शिवाजी यांचं 2010 मध्ये प्रकाशित झालेले इतिहास नागरिकशास्त्र व प्रशासन सुविचार प्रकाशनाचं पुस्तक आहे. शिवाय बर्कले, रामदास, पिचड, नलिनी व सूर्यवंशी उद्याच्या शिक्षकांसाठी इतिहास शिक्षण इन्साइट पब्लिकेशन नाशिक यांच्यातर्फे ते पब्लिश झालेलं आहे. शिवाय वाजे, सूर्यभान व बर्कले, रामदास 2002 मध्ये इतिहासाचे अध्यापन शास्त्रीय विश्लेषण आदित्य प्रकाशन नाशिक यांच्या मार्फत ते प्रकाशित झालेले आहे, ज्याचा आधार आपण आपल्या लायब्ररीमध्ये असणाऱ्या पुस्तकांच्या आधारे सुद्धा घेऊ शकतो. पुढचं आहे काही पुस्तक दिलेलं आहे पाटील संदीप यांचं सुद्धा 2008 मध्ये इतिहास शिक्षण एक आधुनिक दृष्टिकोन असं एक दिलेलं आहे, इन्साइट पब्लिकेशन मार्फत ते पब्लिश झालेलं होतं, तेही पुस्तक या ठिकाणी आहे. शिवाय रणसुले विलास इतिहासाचे आशयुक्त अध्यापन पद्धती संगमित्र प्रकाशन मार्फत ते आहेत. शिवाय इंग्रजीचे 3 या ठिकाणी पुस्तक दिलेले आहे की ज्या आधाराने हा सगळा सिलेबस तयार केलेला आहे. शिवाय हे सगळं अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासत असताना आपल्याला काही प्रॅक्टिकल्स या ठिकाणी प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करावे लागतात, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर या ठिकाणी 5 दिलेले आहे आणि 5 पैकी आपल्याला एकच प्रात्यक्षिक कार्य जे आहे ते विद्यार्थ्यांमार्फत निवडावं लागतं आणि त्यावर आधारित प्रात्यक्षिक कार्य जे आहे प्रॅक्टिकल फाईल जी आहे ती त्या ठिकाणी तयार करावी लागते. तर अशी कोणकोणती प्रॅक्टिकल्स आहे? एक आहे राईट अ रिपोर्ट ऑफ एनी वन हिस्टॉरिकल प्लेस. कोणत्याही एका ऐतिहासिक जागेवर किंवा ठिकाणावर आपल्याला एक रिपोर्ट लिहायचा आहे. दुसरा आहे राईट अ नोट ऑन एनी वन रिव्होल्युशन, म्हणजे कोणत्याही एका राज्यक्रांतीवर किंवा क्रांतीवर आपल्याला नोट तयार करायची आहे, त्या नोटवर आधारित एक अहवाल तयार करायचा आहे. तर ती आहे इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक किंवा फ्रेंच रिव्होल्युशन किंवा फ्रेंच राज्यक्रांतीवर आपल्याला नोट तयार करू शकतो किंवा औद्योगिक क्रांतीवर सुद्धा आपण नोट तयार करू शकतो. तिसरा आहे राईट अ रिपोर्ट ऑन वन इंडियन कल्चर अँड इट्स लाईफस्टाईल. कोणत्याही एक भारतीय संस्कृतीवर आणि त्याचं जे काही जीवनक्रम आहे किंवा जी जीवनशैली जी आहे तर त्यावर आधारित एक रिपोर्ट आपण तयार करू शकतो. किंवा राईट अ रिपोर्ट ऑन एनी हिस्टॉरिकल म्युझियम ऑर हिस्टॉरिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. एक तर हिस्टॉरिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला भेट द्या किंवा हिस्टॉरिकल म्युझियमला भेट द्या आणि त्याचा रिपोर्ट तयार करा, हा एक त्याचा प्रात्यक्षिकाचा एक भाग आहे. दुसरा आहे प्रिपेअर अ अचिव्हमेंट टेस्ट ऑर डायग्नोस्टिक टेस्ट रिलेटेड टू द स्टँडर्ड 6वी to 12वी स्टुडंट्स. म्हणजे 6वी ते 12वी पर्यंतच्या स्टुडंट्सशी संबंधित एक तुम्हाला संपादन चाचणी आणि निदानात्मक चाचणी तयार करायची आहे. तर हे सुद्धा एक प्रॅक्टिकल आहे. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल्समधून ऍक्च्युली आपल्याला एक प्रॅक्टिकल या ठिकाणी पूर्ण करायचं असतं. तर ही होती माहिती. ऍक्च्युली हे प्रॅक्टिकल जे आहे 50 गुणांसाठी असतं, त्याचं कन्व्हर्जन नंतर वेगळ्या मार्कांमध्ये होतं. परंतु एकूण आपण क्रेडिटची संख्या जर पाहिली तर एकूण 4 क्रेडिट या ठिकाणी दिलेले आहेत. याची माहिती विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे. याचा पेपर सुद्धा जो पूर्ण 80 गुणांचा जो निघतो आणि 20 गुणांचं प्रात्यक्षिक कार्य
आणि 80 गुणांचे जे आहेत ते पूर्ण पेपर असतो. त्यामध्ये कंटेंटचा भाग आहे आणि दुसरा आहे मेथोडॉलॉजीचा. तर ह्या दोन्ही अभ्यासाचे जे घटक जे आहेत किंवा मुद्दे जे आहेत ते आपल्याला या सेकंड इयरच्या बी.एडच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण करायचे आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो माहिती अभ्यासक्रमासंदर्भात. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व 205 जो सिलेबस आहे हिस्ट्रीचा किंवा इतिहासाचा, तर त्या 205 मध्ये द्वितीय वर्षामध्ये आपण नेमकं कशाचा अभ्यास करणार आहे किंवा कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहे, त्या मुद्द्यांचं विवेचन आणि विश्लेषण जे आहे किंवा एक छोटीशी चर्चा जी आहे ती या निमित्ताने मी या ठिकाणी सादर केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातलं आपलं जे काही मत आहे ते कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. आणि जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, जे विद्यार्थी नवीन असतील, तर त्यांना माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा की ज्यांना यांची आवश्यकता आहे. चला आपली रजा घेतो. जय हिंद.